नमस्कार मंडळी, मी मोहन क्षीरसागर ओरिजिनल आपणाला पहिल्यांदा आपल्या सेवेमध्ये मी समक्ष येत आहे। आज आपणाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे देशमुख विरुद्ध निलंगेकर असं वादाचा विषय होत आहे आणि प्रत्यक्षात देशमुख गट विरुद्ध निलंगेकर गट या राजकीय गटबाजीची झळ काँग्रेस पक्षाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत असली तरी कालच्या 31 तारखेच्या निलंग्याच्या देवणी सुरणपाळ निलंगा कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे लातूर जिल्ह्याचे निरीक्षक देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, माजी जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य दादा उटगे व अनेक मान्यवर नेत्याच्या उपस्थितीमध्ये वृंदावन मंगल कार्यालयामध्ये काँग्रेस पक्षाचे मेळावा झालेला होता। काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्यामध्ये अभय साळुंके यांनी ठामपणे असे सांगितले की लातूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे। अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या खात्री दिलेली आहे भाषणामध्ये आणि हे सगळं होत असताना काही दिवसापूर्वी निलंग्याच्या फार्मसी महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांनीही आपल्या समर्थकाचा एक मेळावा घेतला होता आणि त्यांनी आव्हान केले होते। त्या मेळाव्याला सुरेश हावळे नावाचे विधानसभेचे निरीक्षक कोल्हापूरचे आले होते। आज गटबाजी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात असताना प्रत्यक्षात गटबाजी ही देशमुख विरुद्ध निलंगेकर या दोन गटामध्ये आहे असं सांगितलं जात आहे। शिवाजीराव पाटील निलंगेकर 1985 ला मुख्यमंत्री होते। त्या अगोदर शिवाजीराव पाटील निलंगेकर व विलासराव देशमुख हे अंतुले यांच्या मंत्रिमंडळामध्ये 80-81 साली दोघांनाही मंत्रिमंडळात घेतले होते। मात्र 1984च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना 5,500 मताधिक्य कमी मिळाले व पुलोद आघाडीचे समाजवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे पद्मसिंह पाटील यांना 5,500 लीड मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाने डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर ठपका ठेवून त्यांचे तिकीट 1985च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट रद्द केले व त्यांचे पुत्र दिलीप कुमार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आमदारकी लढवण्यासाठी दिले आणि त्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने दिलीप कुमार शिवाजीराव पाटील निलंगेकर हे आमदार झाले आणि आमदार होऊन काही महिने लोटल्यानंतर हायकमांडच्या काँग्रेस पक्षाच्या राजीव गांधींच्या लक्षात आले हे की शिवाजीराव पाटील निलंगेकरांना मुख्यमंत्री करावे म्हणून त्यांनी 5 जून 1985 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। काँग्रेस पक्षाने त्यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड केली। त्यावेळेसचे राष्ट्रीय निरीक्षक विश्वनाथ प्रताप सिंग हे होते। त्यांनी पक्षातील आमदारांचे मत सगळे जाणून घेतल्यानंतर पक्षातील आमदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांना विमानतळावर बोलावले आणि विमानात बसता बसता शिवाजीराव पाटील निलंगेकरांना संकेत दिला की कामाला लागा, 2 दिवसात तुम्हाला शपथविधी घ्यावी लागेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची असे सांगितल्यानंतर त्यांनी गावाकडे येऊन 2 दिवस कुणालाही काही न बोलता तिसऱ्या दिवशी त्यांना राज्यपालाकडून निरोप आला
आणि त्यांचा शपथविधी झाला, मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अगोदर मंत्रिमंडळात असलेले विलासराव देशमुख हे त्यांचे पक्षातले ज्युनियर सहकारी होते. त्यांना खरं पाहिलं तर त्यांना वगळायला नको होतं. त्यांनी ते वगळण्याचं काम केलं आणि विलासराव देशमुखांना वगळून स्वतः त्यांनी बाहेरल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणून त्यांनी राज्यकारभाराला सुरुवात केली. तिथंच देशमुख विरुद्ध निलंगेकर यांच्या संघर्षाची मोठी ठिणगी पडली. त्याचे पडसाद लातूर जिल्ह्यात उमटू लागले आणि त्यांचं मुख्यमंत्री पद अल्पावधीमध्ये MD प्रकरणामध्ये, स्वतःच्या मुलीच्या गुणवाढ प्रकरणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ उडाला. महेश गोसावी नावाचा MD कोर्स काढणारा मुंबई विद्यापीठातला विद्यार्थी निलंग्यात येऊन डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे पाय धरून विनवणी करू लागला आणि म्हणू लागले की आम्हाला तुम्ही माझ्यावर अन्याय झालेला आहे, मुंबई विद्यापीठात तुम्ही न्याय द्या आम्हाला, आणि तुमची मुलीला जे मार्क पडलेले आहेत ते अन्याय झालेला आहे. त्यावेळेस शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी त्यांना न्याय देण्याचं वचन दिलं, पण ते न्याय देत नाहीत म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन महेश गोसावीने मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांना दोषी ठरवण्याची याचिका दाखल केली आणि न्यायमूर्ती श्रीना पेंडसे यांनी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर ठपका ठेवून हे ज्या अर्थी मुख्यमंत्री आहेत त्या अर्थी मुंबई विद्यापीठातील कुलगुरूंनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांचे मार्क वाढवले असा ठपका ठेवून हायकोर्टाने निकाल दिला. यावर बरेच काहूर माजले, वादळ पेटले. 1 वर्षाच्या आत शिवाजीराव पाटील निलंगेकरांना राजीनामा देण्याची वेळ आली. राजीवजी गांधी यांना लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी, संसदेमध्ये विरोधी पक्षाचे खासदार दत्ता सामंत यांनी सळोखपळो करून संसद बंद पाडली. त्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकरांना राजीनामा देण्याचे आदेश राजीव गांधी यांनी दिल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आत त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये शंकरराव चव्हाण याला 1987 साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यावेळी विलासराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्री म्हणून नांदेडचे शंकरराव चव्हाण यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले. तेव्हापासून आज तागायत शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध विलासराव देशमुख हे 2 गटबाजीचा छुपा संघर्ष हा चालूच होता. यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना 1991 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले. त्यावेळेस स्वतः विलासराव देशमुख व त्यांचे कार्यकर्ते 100 गाड्याचा ताफा घेऊन निलंग्यात येऊन शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे पाय धरून त्यांना माफी मागितली. म्हटले आमच्यावर अन्याय करू नका, नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना सामावून घ्या अशी विनवणी केली. मात्र शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वतीने लातूर जिल्ह्याचे त्यावेळेसचे 1991 जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संभाजीराव पाटील शिवरानपाळकर यांनी विलासराव देशमुख यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचे लातूरच्या नगरपालिकेत तिकीट कापण्यात आले. यामुळे राजीव गांधी मंचची स्थापना करून विलासराव देशमुखच्या समर्थकांनी स्वतंत्र पॅनल निवडणूक लढवून बहुमत मिळवले व नगराध्यक्षपद पटकावले. त्यावेळेसचे SR देशमुख घड्याळ चिन्हावर निवडून आलेले. काँग्रेस पक्षाचे फक्त थोडे नगरसेवक आले, पण काँग्रेसचे पक्षाचे निलंगेकर गटाचेही नगरसेवक विलासराव देशमुख यांच्या गटाच्या नगराध्यक्षाला पाठिंबा दिला आणि तेव्हापासून आज तागायत विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 2 गट आमने सामने राजकारण करीत आहेत. त्याचे पडसाद आजही त्याचा पिच्छा सुटला जात नाही. आज जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांना जिल्हाध्यक्षपद मिळाल्यामुळे अशोकराव पाटील निलंगेकर यांचा गट बिथरलेला आहे, चौथाळलेला आहे. त्यांना भीती वाटत आहे की आता अभय साळुंखे पराभूत झालेला हा जखमी शेर आहे, हा आमच्या गटातील कार्यकर्त्यांना तिकीट देईल की नाही, किंवा अशोकराव निलंगेकर समर्थकांना भीती वाटते की आम्हाला तिकीट मिळेल की नाही. पण याचा सर्व खुलासा अभय साळुंखे यांनी 31
ऑक्टोबर रोजी वृंदावन मंगल कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यामध्ये स्पष्टपणे खुलासा करून त्यांनी सर्व गोष्टींना या चर्चेला पूर्ण विराम दिलेला आहे. ते म्हणत आहेत की आम्ही गटबाजी आमच्यामध्ये नाही, कुणी माझ्याही विरोधात काम केले म्हणून मी त्यांच्यावर आकष ठेवणार नाही. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना आपण सर्व मनस्वी माफ केला असून स्वीकारत आहे. मला पक्ष लातूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावायचा आहे, सर्व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकावायचा आहे आणि 5 नगरपालिका आणि 5 नगरपंचायतीवर भाजपचे सत्ताचा पाडाव करून आपले नगराध्यक्ष नियुक्त करायचे आहेत. हा प्रामाणिक मनोदय व्यक्त केला आणि त्यांनी अशोकराव निलंगेकर विरुद्ध अभय साळुंखे या संघर्षाला पूर्ण पडदा टाकलेला आहे. हे जरी खरे असले तरी ज्यावेळेस खरोखर आता निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळेस बिगुल वाजणार आहे आणि तारखा जाहीर होतील त्याच्यानंतरच कळेल की कुणाला कुठले तिकीट मिळाले, कुणाचे तिकीट कापले. रुसवे फुगवे नाराजी नाट्य दिसूनच येणार आहे आपणाला. मला असं वाटतंय की हा निटूर येथील एक कार्यकर्ते दिनकर नाना निटुरे तर असे म्हणाले की आमच्यात गटबाजी नाही, सर्व गट मिळून आम्ही कामाला लागलेले आहोत. आणि या कार्यकर्त्यांच्या मनोभावना मधून असे दिसून येते की गटबाजी आहे की नाही येणाराच काळ दाखवेल आणि नाराजी आहे की नाही हा येणाराच काळ दाखवेल. प्रत्यक्षात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राहिलेले माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एकेकाळी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावला. महापालिकेमध्ये 0 नगरसेवक असताना 0 to हिरो करणारे संभाजी पाटील निलंगेकर 5-7 नगरपालिकावर नगराध्यक्ष करून दाखवले, 7 पंचायत समित्यावर सभापती करून दाखवले. सर्व जिल्ह्यात वर्चस्व वाढल्यामुळे त्यांनी भाजपला एक जिल्ह्यामध्ये शक्तिशाली पक्ष बनवण्याचं कार्य दाखवले असे संभाजीराव समर्थक आजही सांगत आहेत. मात्र या पक्षामध्ये आज इतकी गट निर्माण झालेले आहेत. ज्यावेळेस सर्व सत्ता संभाजीरावांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर झेंडा फडकवल्यानंतर त्यावेळेस अभिमन्यू पवार यांचा उदय झाला नव्हता. मात्र गेल्या 6 वर्षापासून औशाचे आमदार अभिमन्यू पवार, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड आणि संभाजीराव निलंगेकर यांच्या गटबाजीचा फायास्को झाला. लातूर येथील संकल्प मेळाव्यामध्ये पाशा पाटलांनी किती गटबाजी आहे या 3 आमदारांमध्ये, लातूर जिल्ह्यात भाजपमध्ये अर्चना पाटलाचा, अजित पाटील कवेकरांचा किती बेबनाव आहे हे स्वतःच्या भाषणातून सांगितल्यामुळे आज अशी भीती व्यक्त करतायत भाजपमधील कार्यकर्ते की बाबा पाशा पाटलांनी आमच्या पक्षाचं त्यांनी उद्धार केला, पक्षामधली गटबाजी उघड चव्हाट्यावर आणून दाखवल्यामुळे आता पक्षाचे नुकसान होईल काय आणि लातूर जिल्ह्यात पुन्हा आमचा पराभव होईल काय अशी चर्चा भाजप पक्षामधील कार्यकर्ते करताना दिसत आहेत. याही उपर आता जर एवढ्यातूनही जरी संभाजी पाटील, अभिमन्यू पवार आणि रमेश कराड आणि गोविंद केंद्रे उदगीरचे यांचे गट जर एकत्र येऊन काम केले तर विजयाची शक्यता नाकारता येत नाही असे भाजपचे कार्यकर्ते राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आता पाहूया येणारा काळ की भाजप वरचढ होईल, असलेली सत्ता डबल पुन्हा प्रस्थापित करील की काँग्रेस गेलेली सत्ता परत मिळवून विजयी होण्यात यशस्वी होईल हा येणाराच काळ दाखवेल. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.